उपवासाचे साबुदाणा वडे तर तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण साबुदाणा वडा तेलात न फुटण्याचं एकच गुपित आज आपण इथे शेअर करणार आहोत. तुम्ही सुद्धा वडे करताना तेलामध्ये फुटतात का? तर वडे फुटू नये यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आपण पाहणार आहोत श्रावण विशेष उपवासाचे साबुदाणा वडे. टम्म फुगणारे, वरून कुरकुरीत आणि आतून पोकळ असे हे वडे. तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे मी 2 कप साबुदाणा भिजवलेला घेतलेला आहे. हा साबुदाणा आपल्याला या पद्धतीने छान असा मोकळा करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे एका छोट्या किसणीच्या साहाय्याने किसून यामध्ये घालायचे आहेत. साबुदाण्यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये याची काळजी इथे आपल्याला घ्यायची आहे. आता इथे मी 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे यामध्ये किसून घेते. वडे करताना बऱ्याचदा तेलामध्ये ते फुटले जातात, त्यामुळे वडे खूप तेलकट आणि छान असे तयार होत नाहीत. आता इथे आपण या प्रकारे हे बटाटे छान असे किसून घेतलेले आहेत. आता बटाटे किसून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्सरला बारीक करून घेतलेली हिरवी मिरची यामध्ये घालून घ्यायची आहे. मिरची इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. एक अर्धा चमचा जिरे इथे मी यामध्ये घातलेले आहे. चवीनुसार मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे बारीक असा शेंगदाण्याचा कूट आपण यामध्ये घातलेला आहे. शेंगदाण्याचा कूट इथे आपल्याला थोडासा बारीकच वापरायचा आहे. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. पाहू शकता हाताच्या सहाय्याने या पद्धतीने इथे आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. आता एक 5 ते 6 मिनिटांपर्यंत इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता इथे आपण यामधील थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे साबुवडे तयार करू शकता. आता इथे मी मीडियम साईजचं मिश्रण घेऊन या पद्धतीने गोळा तयार करून घेतलेला आहे. आता इथे आपण हे वडे तयार करत असताना खूप जाड असे तयार करून घ्यायचे नाहीत. चपट्या आकारामध्ये या प्रकारे इथे आपण हे वडे तयार करून घेणार आहोत. तर पाहू शकता या पद्धतीचा वडा इथे तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने बाकीचे सुद्धा वडे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत. यानंतर इथे आपण चटणी तयार करायला घेणार आहोत. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची बारीक करून घेतलेली आहे त्याचमध्ये मी थोडासा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. 2 ते 3 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, त्यानंतर अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. जिरे तुम्ही उपवासाला खात नसताल तर नाही घातले तरी सुद्धा चालेल. आणि अगदी थोडंसं पाणी घालून इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता हे मिक्सरला बारीक केल्यानंतर पाहू शकता या पद्धतीची चटणी इथे तयार झालेली आहे. अगदी खूप घट्टही नाही किंवा अगदी खूप पातळही नाही, या पद्धतीची चटणी इथे आपण तयार करून घेतलेली आहे. जर तुम्हाला चटणी पातळ हवी असेल तर इथे तुम्ही आणखीन थोडंसं पाणी यामध्ये ॲड करू शकता. आता ही चटणी सुद्धा आपण एका साईडला ठेवून देणार आहोत. आता तेलामध्ये वडे न फुटण्याचं आज आपण एक गुपित इथे शेअर करणार आहोत. इथे आपण हे सर्व वडे तयार केल्यानंतर आपल्याला हे वडे असेच एक 6 ते 7 मिनिटांसाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. जेणेकरून काय होईल, यामधील जे मॉइश्चर आहे ते कमी होतं आणि वडे थोडेसे सुकले जातात आणि त्यामुळे तेलामध्ये एकही वडा फुटत नाही. आता हे वडे मी 5 ते 6 मिनिटांसाठी असेच साईडला ठेवून दिले होते. त्यानंतर इथे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला या तेलामध्ये हे वडे सोडून घ्यायचे आहेत. आपण जर वडे करून घेतले आणि पटकन तळून घेतले तर बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं,
वडे आतून थोडेसे ओलसर राहतात आणि त्यामुळे ते तेलात फुटण्याची शक्यता असते. यासाठी वडे केल्यानंतर आपल्याला ते 6 ते 7 मिनिटांसाठी एका साईडला ठेवून द्यायचे आहेत आणि त्यानंतरच इथे आपण हे वडे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता मंद आचेवरती इथे आपण हे वडे छान असे तळून घेणार आहोत. हे वडे छान असे टम्म देखील फुगलेले आहेत. गोल्डन कलर येईपर्यंत इथे आपण हे साबुदाणा वडे छान असे तळून घेतलेले आहेत आणि याच प्रकारे इथे मी बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व साबुदाणा वडे हे तळून घेतलेले आहेत. तर पाहू शकता इथे आपला एकही वडा फुटलेला नाही आणि टम्म असा छान फुगलेला देखील आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून पोकळ मऊ असा वडा तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे वडे नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा.